अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू इथे मात्र पहा प्रॉपरली फटका होता परंतु विकास मुख्य पंच फटका चांगला आहे. पुण्याच्या एकदा चेंडूला पकडलाय आणि सरळ यष्टांवर फेकून दिलाय चेंडूला. विकेटचं होईल पतन. रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. 12 चेंडू 17 धावा आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न मिस्टर आलोक. बॅक टू द ओहो इथे मात्र पहा थोडीशी जागा बनवली होती. बॅकफुटला गेले होते थोडेसे आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप चांगलं आहे आणि त्यांच्या विरोधात फटके मारणं हे कुठेतरी रिस्क. हे पहा ही आहे गोलंदाजी विकास माची. खूप चांगला लेग ब्रेक केला गेला. चेंडू निघून गेला आणि त्यानंतर हो बोल क्लीन बॉल होईल. गडी बाद. सर्वप्रथम पाहिलं तर जो चेंडू हातामध्ये घेतो पहिला चेंडू हातामध्ये घेतला जातो असा गोलंदाज तर वैयक्तिक बक्षीस आहे. ज्यांनी या मैदानामध्ये विकेट मधून जर पाहिलं तर छाप पाडले. एकंदरीत जर पाहिलं तर 7 विकेट ज्याच्या नावावर आहेत असा गोलंदाज नक्कीच कोण असेल. एनी गेस. तर मी हे बक्षीस या ठिकाणी जाहीर करतोय. हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. जी ट्रॉफी आपल्याला रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडारा आयोजित उत्कृष्ट गोलंदाजासाठी ही ट्रॉफी आलेली आहे. देवांश देवेंद्र गावडे यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. मी ही वितरण करण्यासाठी देवेंद्र गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरण करणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये एकंदरीत 7 विकेट विचार केला तर एक चांगला बॅट्समन आहे परंतु गोलंदाजी करताना विकास ठरतोय. विकास माची या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. आपण पाहतोय खूप इथे मात्र विकास आपल्याला पाहायला मिळतोय. विकाससाठी मी नक्कीच या स्पर्धेच्या दरम्यान एक प्रश्न नक्कीच असेल. विकास एक मिनिट थांबायचं. विकास आतापर्यंत मी बॅटिंग म्हणून तुला पाहिलं होतं. गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर आज मी पहिल्यांदा तुला गोलंदाजी करताना इथे पाहिलं. यासाठी किती प्रॅक्टिस केली? प्रॅक्टिस तर रेग्युलरच आहे आमच्या तर 9 बॉलर आहेत. विचार पडतो की कोणाला बॉलिंग द्यायची. सध्या 1-2 बॉलर आहेत ते चालत नव्हते आमच्यात. तर आम्ही विचार केला की बॉलिंग चेंज करू. विकेट पण स्लो होती आणि बॉल पण जात नव्हता. तर विचार केला की जे टप्प्यावर जास्त जो लक्ष देईल त्याला बॉलिंग काढू. तर हिम्मतला बॅकफुटला ठेवून बॉलिंगला पुढे आलो. धन्यवाद. खूप चांगली गोलंदाजी केली. अभिनंदन तुझं. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण त्यांना पाहिलं जात आहे.